कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। गुंतवणूकदारांना 1200 कोटींचा चुना, बंटी बबली अखेर जेरबंद। गुजरातमधून आरोपींना अटक, 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। वंदे मातरम सायक्लोथॉनचे भव्य आयोजन, गुहागरच्या अंजनवेलमध्ये रॅलीचे आगमन। किनारी सुरक्षेबाबत मोठी जनजागृती, कोचीमध्ये सायकल रॅलीचा होणार समारोप। रत्नागिरी नगर परिषदेची पहिली सभा, सांडपाणी प्रश्नावरून सभागृहात गोंधळ। नगरसेवक राजीव कीर झाले आक्रमक, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी। आणि रत्नागिरीत महायुतीचा विजयाचा निर्धार, उदय सामंत यांचा मोठा दावा। पंचायत समित्यांवर महायुतीची सत्ता, जिल्हा परिषदेवर आमचाच अध्यक्ष। रत्नागिरीत राजकीय रणधुमाळी जोरात। पाहुयात सविस्तर वृत्त। गुहागर तालुक्यातील गिमवी येथे समीर नार्वेकर आणि त्याची पत्नी नेहा नार्वेकर यांना तब्बल 1200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। TWJ कंपनीच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 12 जिल्ह्यांमध्ये हजारो गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचा या दाम्पत्यावर गंभीर आरोप आहे। 30 जानेवारी रोजी गुजरातमध्ये पोलिसांनी समीर नार्वेकरला ताब्यात घेतलं होतं। ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे। या बंटी आणि बबली जोडीनं सर्वसामान्यांपासून अगदी प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच आपल्या जाळ्यात ओढलं होतं। अल्प कालावधीत अवाढव्य परताव्याचे आमिष दाखवून त्यांनी ही मोठी माया जमवली। आता या प्रकरणाचा तपास पोलीस सखोलपणे करत असून गुंतवणूकदारांचे 1200 कोटी रुपये नक्की कुठे गेले आणि ते परत मिळणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। या महाघोटाळ्यामुळे खळबळ उडाली असून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। रत्नागिरी जिल्ह्यात माध्यमांशी बोलताना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सुनेत्रा पवार यांच्या नवीन जबाबदारीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे। अजितदादांनी पाहिलेले महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न आणि त्यांचा राजकीय वारसा सुनेत्रा पवार समर्थपणे पुढे नेतील असा ठाम विश्वास सामंत यांनी यावेळी व्यक्त केला आहे। सध्या या विषयावर राजकारण करण्याची वेळ नाही, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण असावा हा सर्वस्वी पक्षाचा अंतर्गत प्रश्न असल्याचं सामंत यांनी म्हटलंय। सुनेत्रा बहिणींना मी मनापासून उपमुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा देतो। आजपर्यंतच्या इतिहासातल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री त्या आहेत आणि जसं मी ट्विट केलं आहे की आदरणीय अजितदादांचं असलेलं स्वप्न विकासाचं महाराष्ट्राच्या ते नक्की पूर्ण करतील आणि त्यांचा वारसा राजकीय पुढे घेऊन जातील हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। राज ठाकरे ट्विट केलं की महाराष्ट्राचा रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा पाटील असावा, पटेल नसावा। खरं तर आता ह्या विषयावर राजकारण करण्याची ही वेळ नाही। अजितदादांना जाऊन 3च दिवस झालेले आहेत। काही तांत्रिक कायदेशीर बाबींमुळे सुनेत्रा बहिणींनी ही शपथ घेतलेली आहे। त्याच्यामुळे आज आपण त्यांना शुभेच्छा देत असताना अजितदादांचं स्वप्न त्यांनी पूर्ण करावं एवढ्याच शुभेच्छा देणं गरजेचं आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठरवतं, दुसऱ्या पक्षाचं कोण ठरवत नाही। त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये राजकारण करणं हे उचित नाही असं माझं वैयक्तिक मत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकारण चांगलंच तापलंय। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या निवडणुकीत महायुतीचे सर्व वर्चस्व राहील असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे। जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांवर महायुतीचे सभापती विराजमान होतील। इतकेच नाही तर रत्नागिरी जिल्हा परिषदेवर देखील महायुतीचाच अध्यक्ष निवडून येईल असा मोठा दावा त्यांनी केला आहे। जिल्ह्याचं चित्र स्पष्ट आहे। सगळ्या पंचायत समितीवर महायुतीचे सभापती बसतील आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेवर देखील महायुतीचा अध्यक्ष असेल। तालुक्यातला हातकंप जिल्हा परिषद अधिक चर्चेत आहे। नेमकं काय तिथली परिस्थिती आणि काय होईल आपण 9 तारखेला बघू ना। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपलेच काही कार्यकर्ते स्टेटस ठेवतात वेगळ्या पद्धतीने। असू दे ना, ठेवू देत। सर, अर्थ खातं माझ्या कार्यकर्त्यांनी वेगळा स्टेटस ठेवला म्हणून कार्यकर्त्यांमध्ये किंवा जनतेवर फरक पडत नाही। जो रिझल्ट लागेल तो 9 तारखेला तुम्हाला कळेल। रत्नागिरी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित सभागृहाची पहिली सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली असून या सभेत शहराच्या पर्यावरणाचा अत्यंत गंभीर प्रश्न ऐरणीवर आला। रत्नागिरी शहरातून निघणारे मैलायुक्त सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट उघड्या नाल्यांमधून समुद्रात सोडले जाते। या धक्कादायक प्रकारामुळे समुद्रातील दुर्मिळ जैवविविधतेला आणि मत्स्य संपदेला मोठी हानी पोहोचत असल्याचा मुद्दा
ज्येष्ठ नगरसेवक राजीव कीर यांनी अत्यंत पोटतिडकीनं सभागृहात मांडला। शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाचा अभाव हा केवळ सार्वजनिक आरोग्याचाच नव्हे तर निसर्गाचा देखील मोठा ऱ्हास करणारा ठरत आहे। जर वेळीच ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर रत्नागिरीच्या किनारपट्टीचे नैसर्गिक सौंदर्य आणि समृद्ध सागरी जीवन कायमचे नष्ट होईल अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। या ज्वलंत प्रश्नावर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तातडीने कार्यान्वित करावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। या महत्त्वाच्या चर्चेमुळे आता नगर परिषद प्रशासन नेमकी काय पाऊले उचलणार याकडे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे। रत्नागिरी शहर हे साधन सामुग्रीने आणि सौंदर्याने नटलेलं असं शहर आहे, परंतु या ठिकाणचा जो गलिच्छपणा आहे त्याच्यामुळे पर्यटक रोडावलेले आहेत। आणि जर हे आपल्याला रत्नागिरी शहर जर स्वच्छ करायचं असेल तर इथले नाले आणि इथली गटारं ही स्वच्छ असणं गरजेचं पाहिजे। डासांचा प्रादुर्भाव कमी केला पाहिजे। जर असं झालं तरच ते पर्यटक आपल्याकडे येतील आणि थांबतील। म्हणून रत्नागिरी शहराची जी गटारं आहेत तर त्याचं सांडपाणी हे थेट समुद्रात सोडलं जातं आहे, तर ते सोडलं जाऊ नये त्याच्यावर प्रक्रिया करावी म्हणून तो STP प्लॅन्ट सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट हा बनवावा आणि त्या सांडपाण्याचं प्रक्रिया करून ते स्वच्छ पाणी करून ते समुद्रात सोडलं जावं की जेणेकरून रत्नागिरी शहरातले जे लोक आहेत किनारपट्टीला राहणारे तर त्यांचा जो उपजीविकेचं साधन आहे हे समुद्रातले मासेमारी किंवा कालवं किंवा त्यांचे मुळे किंवा काकवी ह्याच्या माध्यमातून ते आपला उपजीविका करत असतात। परंतु गेले काही वर्ष ही सगळी नैसर्गिक साधन सामुग्री आहे समुद्रातली ही नष्ट होण्याच्या मार्गावर आलीत, कारण समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा रत्नागिरी शहरातले नागरिक जे नाल्यात फेकतायत तो थेट समुद्रात जातोय आणि ह्या जैवविविधतेवर हा मोठा घाला ह्यामुळे झालेला आहे। आणि त्याच्यामुळे हे होऊ नये आणि रत्नागिरीचा समुद्र रत्नागिरी स्वच्छ राहावी यासाठी STP प्लॅन्ट म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट रत्नागिरी नगरपालिकेने कार्यान्वित करावा, तिथे उभारावा अशी मागणी आज करण्यात आली। रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे कुंभारवाडी येथे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा श्री स्वामी समर्थ ध्यान केंद्र मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे। स्वामी पिता माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उभारलेले हे भव्य मंदिर आपल्या आगळ्या वेगळ्या रचनेमुळे सध्या भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहे। या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या 16 मार्च रोजी आयोजित करण्यात आला असून त्यानंतर हे केंद्र सर्व भाविकांसाठी दर्शनासाठी खुले होईल। या मंदिराची वास्तुरचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे। गाभाऱ्यातून थेट हत्तीच्या सोंडेवर असलेल्या कलशाचे मनमोहक दर्शन भक्तांना घेता येणार आहे। मंदिराच्या तळमजल्यावर स्वतंत्र ध्यानगृहाची व्यवस्था केली असून तिथे एका वेळी 15 ते 20 भाविक साधना करू शकतील। विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांच्या सोयीसाठी थेट गाभाऱ्यापर्यंत व्हीलचेअर नेण्याची स्वतंत्र सुविधा येथे करण्यात आली आहे। बांधकाम व्यावसायिक हिराकांत साळवी यांनी 9 गुंठे जागेत हे मंदिर साकारले आहे। हे केंद्र रत्नागिरीच्या आध्यात्मिक वैभवात नक्कीच मोठी भर घालणारे ठरेल यात शंका नाही। हिराकांत साळवी यांनी सांगितलं। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म जगतपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आता आपण उभे आहोत कोळंबे कुंभारवाडी येथे आलेलो आहोत। कोळंबे कुंभारवाडीमध्ये मी हिराकांत साळवी इथे छोटंसं स्वामी पिता माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून छोटंसं मंदिर उभं करण्याचा आपण प्रयत्न चालू केलेला आहे। या मंदिरात गणपतीची मूर्ती बसणार आहे, सर्वसिद्धी गणेश म्हणून संगमावली मूर्ती बसणार आहे। आपल्या स्वामी समर्थांची 3.25 फुटाची व्हिएतनाम मार्बलमध्ये बसणारी मूर्ती बसणार आहे। त्याच्यानंतर आपले सगळ्यांचे दैवत विठ्ठल रुक्माई आणि त्यांचे परमभक्त श्री संतश्रेष्ठ गोरोबा काकांची मूर्ती सुद्धा या मंदिरामध्ये बसणार आहे। तिन्ही मूर्तींसाठी 3 वेगवेगळे गाभारे केलेले आहेत। या मंदिराचं एक वेगळं विशेष म्हणजे या मंदिरातून प्रवेश केल्यानंतर मंदिरातूनच तुम्हाला संपूर्ण कलशाचं दर्शन होणार आहे। हा कलश सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा असणार आहे। हत्तीच्या सोंडीवर ताम्हण आणि ताम्हणावर आपला जो शुभ कलश असतो तो असणार आहे आणि अशा प्रकारचा कलश बनवण्याचं काम या मंदिराचं चालू आहे। तसेच साधारणपणे 15 ते 20 माणसं बसून ध्यान करू शकतात असं अंडरग्राऊंड ध्यान केंद्र आपण इथे केलेलं आहे। ही या मंदिरात अजून आपण एक वेगळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। वंदे मातरमच्या 150व्या ऐतिहासिक वर्षाचे औचित्य साधून CISF तर्फे वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। या राष्ट्रीय मोहिमेत पश्चिम बंगालमधील वक्वली
आणि गुजरातमधील लखपत येथून 2 सायकलिंग पथके रवाना झाली आहेत. ही रॅली देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर 6500 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. 13 फेब्रुवारी रोजी ही सायक्लोथॉन रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे दाखल होणार असल्याची माहिती CISFचे वरिष्ठ अधिकारी सोनू शर्मा यांनी दिली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश किनारी भागातील मच्छीमार बांधवांमध्ये अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीविरोधात जागृती करणे हा आहे. तसेच भारताचा समृद्ध सागरी वारसा साजरा करणे आणि तरुणांमध्ये तंदुरुस्तीचे महत्त्व रुजवणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ही रॅली 52 गावांमध्ये थांबणार असून 22 फेब्रुवारी रोजी कोची येथे तिचा समारोप होईल. या माध्यमातून किनारी समुदायाचे योगदान अधोरेखित केले जाणार असल्याचे डेप्युटी कमांडर संदीप चक्रवर्ती यांनी सांगितले आहे. इस कोस्टल साइक्लोथॉन 2026 जो CISF द्वारा चलाया जा रहा है, जिसका थीम है वंदे मातरम कोस्टल साइक्लोथॉन, सुरक्षित तटम समृद्ध देशम। मतलब सुरक्षित तट तो समृद्ध देश। हमारे तट सुरक्षा अगर सही नहीं होगा तो देश समृद्ध नहीं हो सकता। तो इसी के चलते हम लोग पूरे वेस्टर्न कोस्ट और ईस्टर्न कोस्ट मतलब पश्चिमी तट और पूर्वी तट को कवर करते हुए करीब 6500 किलोमीटर से भी अधिक रास्ता साइकिल में तय करेंगे। इसमें खाली तट सुरक्षा नहीं, साथ में नेशनल इंटीग्रेशन, हमारे लोगों की फिटनेस, अनुशासन ये तो है ही, साथ ही साथ उस जो गांव जिस गांव से हम गुजरेंगे उस गांव की जो समस्याएं हैं या वहाँ के लोगों की जो संस्कृति है, वहाँ के जो बोलचाल है, वहाँ के जो खाना है और डिफरेंट वैरायटी के साथ हम परिचित होंगे और वहाँ के समस्याओं से उनसे जानकारी लेंगे। और हमें बहुत खुशी है कि इस गांव में हमें जो स्वागत मिला, जो हमें सम्मान दिया गया और इस गांव के साथ हमारे जो एक नाता जुड़ गया, ये हमेशा के लिए बना रहे हैं। हमारे इस पूरे साइक्लोथॉन में यहाँ पे 130 साइकिलिस्ट है, जिसमें से कि आधा महिलाएं हैं। और हम लोग यहाँ भुज लखपत फोर्ट से स्टार्ट करके नीचे कोचीन तक जाएंगे केरल में, और पूर्वी तट में कलकत्ता से स्टार्ट करके बकखाली कलकत्ता से स्टार्ट करके वो लोग भी कोचीन तक आएंगे। टोटल 3500 और 3000 टोटल 6500 किलोमीटर हम इससे रास्ता तय करेंगे। और हमारे ये जो साइकिलिस्ट है ये भारत में डिफरेंट प्रांतों से हर जगह से है, जम्मू कश्मीर से लेके कर्नाटक से लेके केरल से लेके बंगाल से लेके गुजरात महाराष्ट्र हर जगह के इसमें रिप्रेझेंटेशन है। नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी राजकीय हालचालींना वेग आलाय। शिवसेना, एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षानं शक्ती प्रदर्शन करत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। यंदा महापौर पद महिलांसाठी राखीव असल्यानं चुरस अधिक वाढली आहे। शिवसेनेकडून सरोज पाटील यांनी महापौर पदासाठी तर आकाश मडवी यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरलाय। दुसरीकडे भाजपने सुजाता पाटील यांना महापौर पदासाठी आणि दशरथ भगत यांना उपमहापौर पदासाठी मैदानात उतरवलंय। संख्याबळाचा विचार करता 111 नगरसेवकांच्या सभागृहात 52 मतांची आवश्यकता आहे। भाजपकडे स्वतःचे 65 आणि एक अपक्षाचा पाठिंबा मिळून एकूण 66 नगरसेवकांचं बळ आहे। शिवसेनेकडे 42, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे 2 आणि मनसेकडे 1 नगरसेवक आहे। सध्याच्या गणितानुसार भाजपचे पारडे जड दिसत आहे। या निवडीसाठी 5 फेब्रुवारीला विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असून संपूर्ण शहराचे या निकालाकडे लक्ष लागले आहे। या निवडणुकीत भाजप बाजी मारणार की शिवसेना चमत्कार घडवणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल। नगरसेवक आमचे 42 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही महापौर उपमहापौरचा आम्ही फॉर्म भरलेला आहे। आता बघू ना पुढे 4 दिवस बाकी। ते बहुमताची गोष्ट बघूया, बोला 4 दिवस बाकी आहेत अजून। युतीचं राज्य आहे, काय घडामोडी काय घडतील त्याच्यामध्ये बघू। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये महापौरपद हे महिलांसाठी सर्वसाधारणसाठी आरक्षित होतं आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठ नेतृत्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मान्यतेने आज सुजाताताई पाटील यांचं नाव महापौर पदासाठी आम्ही त्यांचा अर्ज सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत भरलेला आहे आणि उपमहापौर या पदासाठी दशरथजी भगत यांचं नाव या ठिकाणी जाहीर झाल्याप्रमाणे त्यांचं नाव या ठिकाणी फॉर्म आम्ही भरलेला आहे
त्याच्यामुळे हे दोन्ही उमेदवार, एक महापौर म्हणून सुजाताताई पाटील आणि उपमहापौर म्हणून दशरथजी भगत यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे पक्षाच्या वतीनं. आणि मला विश्वास आहे की हे दोन्ही व्यक्तिमत्व जे निवड केलेले आहेत, ह्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून नवी मुंबईचा पुढचा कालावधीचा जो कार्यकाल आहे तो जनतेसाठी केला जाईल. आणि पक्ष नेतृत्वाने जो विश्वास दर्शवलेला आहे यांच्यावरती, त्या पद्धतीने हे दोन्ही मंडळी काम करतील. त्यांना आमचे सर्व नगरसेवक नगरसेविका हे त्यांच्याबरोबर सहकार्य असतील. रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघात यंदा चुरसपूर्ण लढत पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शेकाप मित्रपक्षांच्या युतीचे उमेदवार किशोरभाई जैन पुन्हा एकदा ताकदीनं निवडणूक रिंगणात उतरले आहेत. विकास हा केंद्रबिंदू ठेवून जैन प्रचार करत असून त्यांना जनतेतून मोठं पाठबळ मिळताना पाहायला मिळत आहे. खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यासह भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्यानं त्यांचे पारडे जड मानले जाते. रायगड जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याचा विजय माझाच असेल असा विश्वास किशोरभाई जैन यांनी व्यक्त केलाय. नागोठणे विभागातील प्रलंबित प्रश्न सोडवून सर्वांगीण आणि शाश्वत विकास घडवून आणण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. गावोगावी घराघरात पोहोचत जैन यांची प्रचार मोहीम जोरात सुरू असून नागोठणेतील ही लढत आता अधिक रंगतदार ठरणार आहे. जनतेला एकच आव्हान आहे. मी समाजकारण करणारा माणूस आहे आणि मी कुठलेही आश्वासन देत नाहीये. मी जे पूर्तता केलेली कामं आहेत ती सगळे तुमच्या समोर आहेत, जनतेच्या समोर आहेत. मग शिक्षण व्यवस्था असेल, जिल्हा परिषदच्या माध्यमातून केलेली कामं असतील, ही सगळी सगळ्यांच्या समोर आहेत. सर्व समावेशक अशी कामं मी लागणारी करतोय. त्यामुळे मला हे समोर आव्हान नाही आहे. समोरच्या याचं काही असं आव्हान आहे असं मला वाटत नाही, कारण कुठली पार्श्वभूमी त्यांच्याकडे समाजकारणाची नाही आहे. आणि म्हणून जनतेला मी आवाहन करेन की निवडणुका होऊन जातील, वेळ निघून जाईल, पण अशी वेळ आली नाही पाहिजे की आपल्या पेट्या कुठेतरी मागे पडतील, कुठे कमी पडतील, कुठेतरी आपण त्या फार्सला भुलून जाऊ. हा माझा आत्मविश्वास आहे की जनता एवढी आमच्या भागातली हुशार आहे, ती माझ्या पाठीशी उभी राहील, हा विश्वास सुद्धा मला आहे. विजयाची खात्री आहे. विजय हा इतका चांगला होईल. 11 ग्रामपंचायती माझ्याकडे ज्या आहेत ते सगळ्याच्या सगळ्या माझ्याकडे आहेत. त्याच्यातली सगळी प्रमुख मंडळी जी निष्ठावंत आहे ती माझ्यासोबत आहे, ती माझ्यासोबत हिरिरीने काम करत आहेत. भारतीय जनता पक्ष माझ्याबरोबर आहे, शेतकरी कामगार पक्ष माझ्याबरोबर आहे. ह्या सगळ्यांचं मताधिक्य इतकं आहे की या 28,000 मतातनं ही मतं जी आहेत ही वन साईड चालते. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेनं प्रचाराची गती वाढवली आहे. अलिबाग तालुक्यातील चौल जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर सचिन राऊळ यांना जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसत आहे. उच्च शिक्षित, अभ्यासू आणि विकासाभिमुख दृष्टी असलेले व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर राऊळ ओळखले जातात. विभागातील स्थानिक प्रश्नांची जाण आणि जनसंपर्क यामुळे त्यांचा प्रचार अधिक प्रभावी ठरत आहे. होम टू होम प्रचार मोहिमेत शिवसेना आघाडीवर असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पर्यटन आधारित रोजगार, पायाभूत सुविधा आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन राऊळ यांनी दिले आहे. त्यांच्या प्रचारात प्रसिद्ध मथुर मालक राहुल दत्ता पाटील यांचा सहभाग देखील लक्षवेधी ठरत आहे. जनतेच्या भरभक्कम पाठिंब्यामुळे चौल गटातून विजय निश्चित असल्याचा विश्वास राऊळ यांनी व्यक्त केला. पंचायत समिती गणातून अंकिता घरत यांच्याही विजयासाठी आवाहन करण्यात आले आहे. जनतेकडून प्रतिसाद चांगला आहे. आम्ही सगळ्यांच्या घरोघरी जातोय, सगळे आमच्या सोबतच आहेत प्रचारात. काय कशा पद्धतीचे विकास कामं करायचे? विकास कामं तर सध्या चालूच झाली आहेत. मी शिंदे साहेबांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी जेवढे जास्तीत जास्त प्रयत्न करता येतील तेवढे करेन. तर सर्वप्रथम मी आभार मानेन आमच्या आमदार साहेबांचं की त्यांनी मला ही जिल्हा परिषद निवडणूक लढवायला दिली आहे आणि इकडे त्यांच्या विकास कामावरच ही निवडणूक मी लढतोय त्यांच्या माध्यमातून. कारण आमदार साहेबांच्या माध्यमातून या चौल गटामध्ये एवढे विकास निधी आलेत आणि म्हणजे जे पूर्वी मागच्या 30 वर्षात कधी कामं झाली नाही ती सध्या चालू आहेत, गटारे चालू आहेत. म्हणजे जे कधीच झालं नाही ते कामं आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून होतात आणि त्याच्याच आशीर्वादानं मला ही संधी मिळाली आहे आणि मी पण त्यांचा आशीर्वाद सार्थकी ठरवीन असं मला वाटतं. आव्हान काय आहे नेमकं? निवडणूक आहे, लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया होते, कशा पद्धतीचा जनतेत प्रतिसाद आहे? विरोधकांचं तगडं आव्हान वाटतंय का आपल्याला? आव्हान मी समजतोच,
पण जनतेकडनं खूप सारा प्रतिसाद मिळतोय. कारण खरं तेच सांगेन की विकास काम हाच मूळ मुद्दा आहे आणि विकास कामांच्या जोरावरच ही निवडणूक लढतोय. राजकीय क्षेत्रामध्ये जो योग जुळलाय तो त्यांच्या चांगल्या कार्याने, चांगले कामाने आणि जो त्यांच्या शब्दाचा गोडवा आहे, जो प्रामाणिकपणा आहे. खरं तर त्यांचं राजकीय क्षेत्र याच्या आधी नव्हतं, पण जे गोरगरीब जनता आहे त्या जनतेसाठी कार्यरत केलं पाहिजे आणि त्यांचे जे कार्य, त्यांचे जे समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आज माझे भाऊ सचिन दादा आणि अंकिताताई हे दोघे उभे राहिलेले आहेत आणि जे जनता आहे, जनताचे जेवढे कार्य असतील, कामं असतील, ते कामं सोडवण्यासाठी ते उभे राहिलेले आहेत. कोणत्याही प्रकारचा इथे आम्हाला फक्त ना फक्त आम्हाला जे शिवसेनेच्या माध्यमातून जे कामं दिलेले आहेत माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून फक्त ना फक्त आम्हाला जी शिकवण दिलेली आहे, जे कामं दिलेले आहेत, आपल्याला जे विरोधक असतात त्यांना कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी न करता आपल्या कामांच्या पद्धतीने जे कामं करून आपल्याला त्यांना उत्तर द्यायचे आहेत, त्यासाठी सचिन भाऊ आणि अंकिताताई उभे राहिलेले आहेत. नक्कीच अलिबागकर सचिन भाऊना आणि अंकिताताईंना जो प्रभू श्रीरामाच्या आम्ही मंदिरात आहे त्या प्रभू श्रीरामाचा जो धनुष्यबाण आहे त्या धनुष्यबाणाला मोठ्या संख्येने मताधिक्यांनी निवडून आणतील दोन्ही आमच्या लाडक्या बहीण आणि भावाला, हीच मी आशा बाळगतो. जेवढे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आलाय. भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा शिंदे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का दिल्याचे चित्र आहे. जांभूळपाडा ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश खासदार धैर्यशील पाटील, भाजप नेते प्रकाश देसाई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ॲडव्होकेट निलिमा पाटील आणि तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. धडाडीचे कार्यकर्ते गिरीश दळवी यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला. सरपंच पांडुरंग शेंडे, उपसरपंच अरुणा दळवी आणि अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपची धुरा स्वीकारली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशामुळे भाजपला संघटनात्मक बळ मिळाल्याचे मानले जात आहे. कार्यकर्त्यांच्या लोंढ्यामुळे सुधागडमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते. रायगड जिल्ह्यात आघाडीत कुठेही बिघाडी नसल्याचा दावा शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केलाय. दिलेले सर्व उमेदवार हे आघाडीचे अधिकृत उमेदवार असून काही ठिकाणी सेनेनं शेकापची तर शेकापने सेनेची निशाणी घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. काही मतदारसंघात चौरंगी तर काही ठिकाणी पंचरंगी लढत होणार असली तरी शेकापचे पारंपरिक मतदारसंघ बाधित राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. माणगाव तालुक्यातील मोरबा मतदारसंघात ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी ऐनवेळी दगा दिल्याची टीका त्यांनी नाव न घेता केली आहे. अशा प्रवृत्तींना मतदारच योग्य उत्तर देतील असं देखील ते म्हणाले. आघाडीतील एकजूट कायम असल्याचा पुनरुच्चार करत कार्यकर्त्यांनी संभ्रमात न पडता कामाला लागावं असं आवाहन देखील जयंत पाटील यांनी केलंय. शेतकरी पक्षाने भूमिका घेतलेली आहे. आम्ही जे उमेदवार उभे केले आघाडीमध्ये कुठेही मतभेद नाही, ही परिस्थिती ठेवण्याची जिम्मेदारी शेका पक्षाची आहे आणि म्हणून तिकीट वाटप करताना 1-2 मतदारसंघ आमचे कमी मिळाले तरी आम्ही त्याचे कुठेही बघितलं नाही आणि जे उमेदवार आम्ही दिलेले आहेत ते आघाडी म्हणून दिलेले आहेत आणि आघाडीमध्ये काही ठिकाणी आम्ही सेनेची निशाणी घेतली, काही ठिकाणी सेनेवाल्यांनी शेका पक्षाची निशाणी घेतली. या पद्धतीचं आम्ही संघटन या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि मला वाटतं की ज्या पद्धतीची वातावरण आहे, ज्या पद्धतीचं बघितल्यानंतर या ठिकाणी चौरंगी पंचरंगी निवडणूक या जिल्ह्यामध्ये होते. शेका पक्षाचे जे आहेत मतदारसंघ ते अबाधित राहतील. मोरब्यामध्ये आम्हाला फटका झालेला आहे की आम्ही ज्यांना उमेदवारी दिली त्यावेळेला त्यांनी दगा दिलेला आहे, पण त्याचं चोख उत्तर मणेराटपणे सेनेचे उमेदवार असले तरी शेका पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांना सगळी ताकद शेका पक्ष देईल आणि शेका पक्षाची सगळी मतं त्यांना भरभरून मिळतील ही खात्री आणि ग्वाही मी या ठिकाणी देतोय. मुंबईत पार पडलेल्या 21 किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत खेड तालुक्यातील धावपटू आसिफ शफी मुल्लाजी यांनी उल्लेखनीय कामगिरी करत कांस्य पदक पटकावले आहे.
बांद्रा ते वरळी दरम्यानच्या आव्हानात्मक मार्गांवर हजारो अनुभवी धावपटूंमध्ये स्पर्धा रंगली होती. सुरुवातीपासूनच सातत्यपूर्ण वेग राखत आसिफ यांनी शेवटच्या टप्प्यात जबरदस्त फिनिश देत तिसरा क्रमांक मिळवला. ग्रामीण भागातून येऊन राज्यस्तरीय स्पर्धेत पदक जिंकणं ही खरोखरच अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या यशाबद्दल क्रीडाप्रेमींनी कौतुकाचा वर्षाव केला. सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर भविष्यात आणखी मोठी कामगिरी करण्याचा निर्धार आसिफ यांनी व्यक्त केला आहे. खेड तालुक्यातील ही गौरवाची क्षणिका असून तरुणांसाठी हा क्रीडा पराक्रम प्रेरणादायी ठरत आहे. रोहा येथील स्पंदन नाट्य संस्थेच्या मॉडर्न प्ले ग्रुपचे वार्षिक स्नेहसंमेलन डॉक्टर सी.डी. देशमुख नाट्यगृहात उत्साहात पार पडले. याप्रसंगी नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी स्पंदन संस्थेचा गौरव रोहा शहराचा सांस्कृतिक श्वास असा केला. गेल्या 23 वर्षांपासून स्नेहा आंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था नवोदित कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देत आहे. या सोहळ्यात रिदम डान्स अकॅडमी, उर्वशी नृत्यालय आणि ड्रीम ॲक्टिंग स्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. नगराध्यक्षांनी भविष्यात कलाकारांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी नाट्यगृहाचे भाडे कमी करण्याचे महत्त्वपूर्ण आश्वासन दिले. यावेळी उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, महेंद्र गुजर यांच्यासह अनेक मान्यवर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वरगंध समूहाच्या हिंदी मराठी गीतांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली. संस्थेचे अनेक विद्यार्थी आज चित्रपट आणि नाट्यसृष्टीत शहराचं नाव उज्ज्वल करत असल्याचं अभिमानानं नमूद करण्यात आलं. अध्यक्षा स्नेहा आंबरे आणि सचिव प्रतीक राक्षे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी या सोहळ्याचे नेटके नियोजन केले होते. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.